नमस्कार. फूडकट्टामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे गुळाचा शिरा. हा शिरा करताना बऱ्याच जणांचा घट्ट होतो, मऊसूत होत नाही. तर त्यासाठी काय करायचं याबद्दल मी टिप्स आणि ट्रिक्स व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. आणि मी आत्ता तुम्हाला खूप छान पद्धतीने, अगदी सोप्या पद्धतीने हा शिरा कसा करायचा योग्य प्रमाणासह मी दाखवणार आहे. आपण आता रेसिपी चालू करू. गुळाचा शिरा करण्यासाठी जेवढा वाटी रवा घेतला आहे तेवढे वाटी गूळ आणि त्या गुळाच्या दुप्पट म्हणजे 1 वाटी गूळ आहे तर 2 वाटी पाणी घेऊन गूळ वितळायला ठेवला आहे. आता आपण ड्रायफ्रूट्स तळायला घेऊ. तूप घातलं आहे कढईत, गॅसवर गॅस चालू करून त्यात आपण आता ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे. हे बदाम घालू आपण तळायला. बदामाचे काप तळून घेऊ. गुळाचं पाणी ठेवलं होतं, त्याला उकळी आली आहे, गूळ विरघळला आहे. आपण आता गुळाच्या पाण्याचा गॅस बंद करू आणि झाकण. आता यात आपण मनुके तळून घेऊ. यात आपण आता तूप वाढवू. आणि रवा भाजून घेऊ. रवा घालू आपण आता. मी बारीक रवा घेतला आहे. तुम्हाला जाड रवा घ्यायचा असेल तर तुम्ही जाड रवा घेऊ शकता. तूप वाढवू आपण. गॅस बारीक ठेवायचा. जाड रव्याचा शिरा पण छान लागतो. नुसतं दूध वापरलं पाण्याऐवजी तरी पण छान लागतो. तुम्हाला नैवेद्याला म्हणून करायचं असेल तर तुम्ही नुसतं दूध पण वापरू शकता किंवा निम्म दूध निम्म पाणी असं वापरा. रवा भाजायला जाड बुडाची कढई घ्या. रवा आपला आता भाजून झाला आहे. आपण यात आता गुळाचं पाणी घालू. ते झाकून ठेवल्यामुळे गरमच राहिलं आहे. मी थोडं दूध पण घालणार आहे. आता हे गुळाचं पाणी घालू आपण. मी गाळून घेतलं आहे आधी. तुम्ही पण हे गाळून घ्या किंवा डायरेक्ट गाळण्याने या डब्यामध्ये घाला. मी वेगळं गाळून घेतलं बाजूला. यात मी दूध पण घालणार आहे. कोमट दूध, गरम केलेलं दूध आहे. निम्म दूध निम्म पाणी मी वापरते. म्हणजे छान क्रीमी चव येते, छान क्रीमी टेक्स्चर पण येतं. गुळाचं पाणी आहे ते घालायचं आहे आपल्याला.
आपण आता याच्यावर झाकण ठेवू आणि छान वाफ येऊ देऊ याला. मी आधी एक वाफ आणल्यावर आता परत गुळाचं जे पाणी उरलं होतं ते घातलं आणि थोडं दूध घातलं. असं ग्रॅज्युअली हळूहळू दूध घालायचं असेल तर दूध आणि गुळाचं पाणी घालायचं. हे रवा कसा छान फुलला आहे. मी आधी कोरडा भाजून घेतला होता या कढईत, आत्ता तुपात भाजायच्या आधी. तसं तुम्ही आधी कोरडा भाजा म्हणजे लवकर पण भाजला जातो. आता आपण परत एकदा यात आता आपण ड्रायफ्रूट्स घालू आणि परत झाकण ठेवू. असं हलवून आपण त्याच्यावर झाकण ठेवू म्हणजे मग खाली जो रवा असतो त्या रव्याला पण छान वाफ लागेल. झाकण ठेवल्यावर सगळा रवा छान फुलेल. खाली असलेला रवा वर आणायचा असं हलवून आणि झाकण ठेवायचं. असा मोकळाच राहू द्यायचा, दाबायचा नाही. झाकण ठेवायच्या आधी असा मोकळा ठेवायचा. आता बघा छान वाफ आली आहे. आपण सगळा रवा हलवल्यामुळे खाली जो रवा होता तो पण आता छान वाफेमुळे शिजला आहे, त्यालाही वाफ लागली. आता आपला शिरा गुळाचा रेडी आहे. गुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता मी वेलची पावडर टाकते. साखर आणि वेलची पावडर मी मिक्सरमध्ये दळताना एकत्र केली म्हणून पांढरं दिसतंय. वेलची पावडर बारीक करताना थोडी साखर घातली की ती छान बारीक होते. नुसती कधीच मिक्सरमध्ये बारीक करायची नसते, तेवढी त्याच्याबरोबर साखर घालायची म्हणजे पटकन बारीक होते. हवी तशी बारीक करता येते आपल्याला. आता आपला शिरा झालेला आहे. हा आपला गुळाचा शिरा रेडी आहे. तुम्ही पण करून बघा. आता तुम्ही पाहिला हा शिरा मी केला, यात मी प्रमाण सांगितलं आहे. तर तुम्ही पाण्याऐवजी पूर्ण दुधात पण शिरा करू शकता. दुधाचं प्रमाणही तसंच घ्यायचं, जसं पाण्याचं घेतलं की गुळाच्या दुप्पट पाणी, त्याचप्रमाणे दूध पण वापरायचं. आणि मऊसूत होण्यासाठी काय करायचं की जेव्हा तुम्ही गूळ घालता त्यानंतर गुळाचं पाणी घालता त्यानंतर तो रवा जो आहे शिरा तो पूर्ण हलवत हलवत झाकण ठेवायचं, हलवून झाकण ठेवायचं म्हणजे जो खाली जो रवा असतो तो पण फुलतो, वाफेने छान शिजतो. आणि तुम्ही गूळ वितळवून घाला. जास्त गरम करायला गेलात पाण्यात गूळ किंवा दुधात तर त्याचा पाक होईपर्यंत तुम्ही गूळ गरम करू नका, म्हणजे तुमचा शिरा घट्ट होणार नाही. आणि वेलची पूड सगळ्यात शेवटी टाका. अगदी पूर्ण शिजून गॅस बंद केल्यावर जरी वेलची पूड टाकली तेव्हा शिरा गरमच असतो, तेव्हा वेलची पूड टाकून तुम्ही हलवलं तर उलट त्याचा सुगंध टिकतो आणि पूर्ण शिऱ्यामध्ये तो आपल्याला सुगंध मिळतो. शिरा मऊ ठेवायचा असेल तर गॅस बंद केल्यावर त्याच्यावर तुम्ही 2-3 मिनटं झाकण ठेवा. आणि शिरा करताना जर पाणी किंवा दूध तुम्ही जे वापरत असाल ते जर कमी पडलं, जर घट्ट वाटला तर जे पाणी किंवा दूध घालाल ते गरम करून घाला, म्हणजे मग शिरा घट्ट होणार नाही. आणि गरम पाणी वापरल्याने त्याची चव पण चांगली राहील, चव बिघडणार नाही. आणि रवा पण भाजताना मंद आचेवर छान भाजा, खरपूस भाजा, पण करपू देऊ नका. रवा करपला की कडू होतो आणि पूर्ण शिऱ्याची चव बिघडते. तर अशा प्रकारे तुम्ही शिरा नक्की करून बघा. आणि या शिऱ्यासोबत खायला मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही स्नॅक्सच्या पण लिंक देते. गोडाबरोबर तिखट असे स्नॅक्सचे मी व्हिडिओ केले, त्याची लिंक मी देते. ते तुम्ही पदार्थ ते पण शिऱ्याबरोबर करा आणि शिऱ्याचा आनंद घ्या. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काही प्रॉडक्ट्सच्या लिंक देणार आहे, त्या पण तुम्ही लिंक ओपन करून ऑनलाईन शॉपिंगचा आनंद घ्या. वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक मी प्रॉडक्ट्सच्या देत असते. कधी साडीच्या देत असते, जरीच्या साड्या, सिल्क साड्या, कुकवेअर सेट, फ्राय पॅन, कढया, 3 प्लाय कढया, 3 प्लाय फ्राय पॅन, असे वेगवेगळे प्रॉडक्ट्सच्या लिंक मी देत असते. त्या ओपन करून तुम्ही ऑनलाईन शॉपिंगचा आनंद घ्या.
घरबसल्या शॉपिंग करा आणि तुमचा वेळ वाचवा. माझ्या चॅनलला त्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.